PCOS किंवा PCOD यांनी आजकाल आपण बघायला गेलं तर 100%पैकी 50% मुलींना हा आजार वाढत चाललाय। बराच अभ्यास केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या, त्या म्हणजे चुकीची जीवनशैली, वेळेवर झोपणं नाही, बाहेरचं सतत खाणं, अतिविचार हे PCOS ला कारणीभूत ठरतं। PCOD असताना त्याच्यामध्ये पाळी येतच नाही 2-3 महिने, पण PCOS मध्ये इरेग्युलर पिरियड्स असतात, म्हणजे 40 ते 45 दिवसांनी पिरियड्स येतात, पेनफुल पिरियड्स असतात, पिरियडच्या वेळेला पोटात दुखतं आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे दाढी, मिशा, केस इत्यादी मुलींना जास्त प्रमाणात यायला लागतं। फेशियल हेअरचा प्रॉब्लेम निर्माण होतो, फेशियल ॲक्ने येतात, हे टिपिकल PCOSचं लक्षण आहे। जर तुम्हालाही असा काही त्रास असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कन्सल्ट करा की लाईफस्टाईल कशी मेंटेन करायची, आहार काय घ्यायचा आणि योग्य प्रकारे हा PCOS आपण कसा रिव्हर्स करू शकतो की पुढे जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये लठ्ठपणा किंवा मधुमेह इत्यादी तक्रारी उद्भवणार नाही।